श्री स्वामी समर्थ मंडळी. तर लहानपणी माझी आई नेहमी असले बटर आणायची. आता तुम्ही याला काय म्हणता माहीत नाही, आमच्याकडे त्याला पाव बटरच म्हणतात. लहानपणी आम्ही हे नेहमी खायचो. पाववाल्या मामांकडे ते दिसले आणि लहानपणीची आठवण झाली. मग आवर्जून घेऊनच टाकले आणि मग मस्त असा कडक चहा बनवला आणि पाव बटर खाऊन टाकले. आणि त्यानंतर मग पोहे बनवायचे होते. मग पोहे बनवण्यासाठीची सगळी कापकूप करून घेतली. मस्त छानपैकी पोहे बनवले. सगळ्यांनीच पोहे खाल्लेले होते. मग आता स्वयंपाक थोडा उशिराच बनवायचा होता. मग लगेचच पीठ मळून घेतलं, कारण ना पीठ भिजल्यानंतर खूप छान मऊ पोळ्या येतात. मग सगळे बाकीचे कामं आवरून घेतले. तोपर्यंत एक पार्सल आलेलं होतं आणि हे पार्सल ना माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पार्सल हातात पडलं आणि पहिलं ओपन करायला घेतलं आणि या पार्सलमध्ये छोटेसे पेटीमध्ये साईबाबाचा फोटो आणि पादुका होत्या. आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवघर काय आपण सोबत घेऊन हिंडत नाही. मग हे आपल्याला हॉस्टेलमध्ये कुठे पण घेऊन फिरायला गेल्यानंतर सुद्धा आपण हे घेऊन जाऊ शकतो. साईबाबाच नाही तर तुम्ही हवे त्या देवतेचा फोटो तुम्ही मागवू शकता. मला इथे साईबाबांचा फोटो हवा होता, त्यामुळे साईबाबांचा घेतलेला होता मी. तर तुम्ही बघू शकता या पार्सलमध्ये खूप छान असे साईबाबाचा फोटो आणि पादुका आलेल्या आहेत. आणि मला तर हे पार्सल खूप म्हणजे खूप आवडलेलं होतं. तुम्हाला पण आवडलं असेल तर एक लाईक करा. घरातलं सगळं आवरलेलं होतं. मग आता बनवायचा होता स्वयंपाक. भाजीसाठी खास काही सापडलं नाही. मग मिरचीचा ठेचाच बनवलेला होता. त्याच्याबरोबर कोरड्या गवारीच्या शेंगा बनवलेल्या होत्या. आणि चुलीवर स्वयंपाक बनवला का आमच्याकडे आवर्जून पापड आणि पापड्या भाजल्या जातात. मग काय मस्तपैकी पापड भाजून घेतले आणि बाजरीच्या पापड्या पण होत्या. मग बाजरीच्या पापड्या पण मस्त अशा खमंग भाजून घेतल्या. आम्ही नेहमीच असे भाजून पापड आणि पापड्या खातो आणि कोळशावर तर हे खूपच खमंग भाजतात आणि खूप छान लागतात. पापड भाजल्यानंतर मग मस्तपैकी जेवणावर ताव मारला. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.